तर आज आपल्याला जाणं होतं बा आपल्या वाळग्या गे, काऊन की आज आपल्याला विकणं होती बा आपली तूर. लय दिवसापासून वाट पोराल तू तुरीचे भाव वाढताना शेवटी तुरीचे भाव झाले कमी. मग काय म्हटलं जाऊ दे, म्हटलं एवढे डिप्रेशन मध्ये जायचं काम नाही. मग काय तूर घेणार राहिले, तुरीचा गंज दिला दाखवून म्हटलं हेच आपली तूर विकायची. मग काय एक एक करू आपल्या तुरीचा गंज टाकला खल्लास करून. खल्लासने थोडाफार राहिला होता, काऊन की हे मागचं वादळ एवढं मोठं येईल होते की काय सांगू तुम्हाला. मग काय तसं रपरप म्हणून टाकल्या भाऊ बंदी तुरी टाकून तुरगिरी टाकल्यावर मग बांध्याच्या वागते आलं भाऊ शेवटी पाणी. आता म्हटलं काही वांधा नाही, किती आलं चालते म्हटलं, पाणी आपली तूर म्हटलं विकल्या गेली. मग काय बादली घेतली आणली होती तुरी भरण्यासाठी, म्हटलं चला आता ते घरी घेऊन. मग काय घरी आलो, हातपाय गितपाय तोंडगिन धुतलं, मग आपल्याला जाणं होतं बस दर्शन करायसाठी. लय दिवसापासून आपलं चालू होतं की सुपवळशीला आपल्याला दर्शन करायला जाणार. मग काय पाणी पावसाच्या अगदर म्हटलं जाऊन यायला पुरते, नाही तर पाणी पावसाचं आमच्याकडे असं असते, कोणत्या नाल्याला पाणी आलं तर कोणतं झाड पडलं मनावंदी. तसं मग सुपवळच्या मंदिरामध्ये जायच्या अगदर सगळ्यात पहिले भाऊ पाय घेतले आम्ही धुवून. आणि आज मी तुम्हाला सुप महाराजच्या मंदिरातली सगळ्यात खतरनाक गोष्ट सांगतो. तुम्ही ना हा घोडा पाहिला अशी याच्या खाली एक विहीर आहे आणि विहिरीचं नाव आहे गडीपी. जेव्हा म्हणतं सुप महाराजच्या याला ताण लागली होती तेव्हा म्हणतं सुप महाराजनं घोड्यांगे एक इशारा करून विहीर खंदाई सांगलती, म्हणजे विहीर नाही खंदाई सांगलती, एक खूर मारा सांगलती जमिनीमध्ये. मग काय जमिनीमध्ये खूर मारता की डायरेक्ट पाण्याची धार लागलती म्हणता. मग काय ती विहीर चांगल्यापैकी म्हणता बांधल्या गेली आणि ते विहिरीचं पाणी खूप गोड होतं म्हणता. आता आमच्या नशिबात तर काही नव्हतं, आम्ही काही पिऊन नाही पाहिलं. मग काय जराकभर सुप महाराजच्या मंदिरामध्ये बसल्यावर मग निघलो आम्ही घरी जायसाठी. चला मग आजच्यासाठी एवढंच, मग लवकरच भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये. नेच्या पुढचे ब्लॉक पाहण्यासाठी फक्त आपल्याला फॉलो करून घ्या मनावर लवकर, घ्या लवकर फॉलोचं बटन दाबून.